65 इमारतीमधील समर्थ कॉम्प्लेक्समध्ये आज बैठक झाली आणि नेमकी या बैठकीत काय निर्णय झाला आणि काय नेमकं बैठकीत झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला भाजपचे नगरसेवक या ठिकाणी दीपेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत. दीपेशजी, काय सांगाल, आज बैठक झाली, सगळे उपस्थित होते, काय नेमकं या बैठकीत निर्णय घेण्यात आला? आजची जी बैठक होती समर्थ कॉम्प्लेक्समध्ये जरी असली तरी या बैठकीला पूर्ण 65 इमारतीमधील सर्व रहिवाशांमधले आमची जी कमिटी आहे, प्रत्येक इमारतीत 2 लोक अशी पूर्ण कमिटी आज इथे बैठकीला होती. त्याचबरोबर आमचे स्थानिक नगरसेवक ओमनाथजी नाटेकर आणि मंदार टावरे हे दोघं देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. आणि आज जी नोटीस या इमारतीला पाठवली आहे त्याच्याबद्दल त्याला विरोध करण्यासाठी ही सगळी लोकं आज इथे जमली होती. चुकीच्या पद्धतीने जी नोटीस या बिल्डिंगला जी इमारतीला पाठवलेली आहे आणि वारंवार 65 इमारतीमधील रहिवाशांवरती ही टांगती तलवार जी लटकलेली आहे ती जाणून बुजून नोटीस पाठवून त्यांना डिवचण्याचं काम काही अधिकारी जाणून बुजून करतायत असा आमचा आरोप आहे. आता भाजपनंतर शिवसेना देखील आक्रमक झालेली आहे. काय वाटतं की या सगळ्या गोष्टीला श्रेयवादाची लढाई सुरू म्हणता येईल का? कारण तुम्ही काल ज्या पद्धतीने इशारा दिला त्यानंतर आज राजेश मोरे स्वतः आयुक्तांची भेट घेतली, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला श्रेयवादाची लढाईमध्ये जायचं नाही आणि आम्हाला याच्यातनं कुठलंही श्रेय घ्यायचं नाही आहे. 65 इमारतीचा विषय पहिल्या दिवसापासून आम्ही उचलून धरला होता. या रहिवाशांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे होतो. काही लोक जाणून बुजून याच्यामध्ये क्लस्टरचा विषय असेल, टेक्निकल काही गोष्टी असतील, काही म्हणजे इमारत वाचवायचा विषय आहे का ती इमारत तोडून परत बांधायचा विषय आहे, क्लस्टरचा विषय काही लोक याच्यामध्ये आज सकाळी मी ऐकलं की क्लस्टर करायचे आहे. अरे पण जी इमारत आमची 3 वर्ष जुनी आहे त्याला क्लस्टरमध्ये तुम्ही कसं नेणार? आम्हाला फक्त एवढंच हवं आहे, आम्हाला क्लस्टर नको, आम्हाला दुसरं काय नको, आमच्या आहेत त्या इमारती अधिकृत करा आणि आमच्या इमारतींना जे आमची फसवणूक झाली आहे त्यांच्यावर कारवाई करा. मूळ मुद्दा सोडून इतर मुद्दे पकडण्याचं कारण काय? किंवा या विषयाला कुठेतरी बगल द्यायची आहे का? कुठेतरी विषय डायव्हर्ट करायचा आहे का काही लोकांना? त्याच्यामुळे जाणून बुजून काही लोक असं करतात का मला शंका येते कधी कधी. मात्र तुम्ही महायुतीमध्ये आहात, दोघंजणं, काही तुमची या विषयावरती चर्चा झाली का? कारण त्यांचं असं म्हणणं की उपमुख्यमंत्री यांनी स्वतः आयुक्तांना फोन केला, कुठेतरी आरक्षणच्या जागेवरती आहे आणि या बिल्डिंगवरती कारवाई थांबवावी अशी त्यांची भावना आहे. आजही ते तो सगळा विषय जो आहे अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर तुमचं दोघांचं कुठेतरी बैठक वगैरे की या विषयावरती चर्चा वगैरे? नाही, मला तर त्यांनी कुठला फोन केलेला नाही. आम्हाला जशी या सोसायटीला नोटीस आली 65 इमारतीतील लोक मला परवा येऊन भेटले. मी अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्याच्यानंतर मग काही लोकांना जाग आली. म्हणजे आम्ही जेव्हा या सगळ्या विषयाला हात घातला तेव्हा काही लोकांना जाग आली की बाबा नाही, आता आपण पण याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि आपण पण याच्यामध्ये काहीतरी करतोय असं दाखवायला पाहिजे. माझं एवढीच विनंती आहे की हा कुठल्याही श्रेयवादाचा विषय नाही, लोकांना याच्यात श्रेय घेण्याचा विषय नाही किंवा राजकारण करण्याचा विषय नाही. लोकांच्या घरातलं वातावरण बघा. लोकांच्या घरामध्ये आज मुलांच्या परीक्षा आहेत, लोक 10वीचे मुलांचे पेपर आहेत, लोकांच्या घरामध्ये पेशंट आहेत, लोकांची अवस्था बघा. आपलं राजकारण बाजूला ठेवा आणि लोकांना याच्यामधनं कसं काढता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आपली पोळी भाजायसाठी काही येऊन बोलायचं आणि आम्ही अरे क्लस्टरचा काय संबंध आहे का या विषयाशी? माझी फक्त एवढीच विनंती आहे की ज्या लोकांच्या घरावर आज गदा आली आहे ना, त्या लोकांच्या पहिल्या दिवसापासून आम्ही पाठीशी उभे आहे. आणि मी प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा एकूण एक कार्यकर्ता या 65 इमारतीच्या प्रत्येक माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि कुठेही या कारवाईला आम्ही हे करून देणार नाही. पण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे की यांना सगळ्यांना कुठेतरी वाचवण्यासाठी कस्टलमध्ये टाका, नेमकं त्यांची अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलं प्रशासनाने, तर भाजप म्हणून तुमची काय भूमिका राहील? मी मागेही या 65 इमारतींचा जेव्हा विषय झाला तर माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे याची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की या ज्या इमारती आहेत यांची सोसायटी रजिस्ट्रेशन करायची. सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर यांची कन्व्हेन्स डीड करायची आणि कन्व्हेन्स डीड यांच्या सातबारा जेव्हा नावावर होईल त्याच्यानंतर या बिल्डिंग अधिकृत करण्यासाठी शासन एक कमिटी नेमेल आणि त्या कमिटीच्या नंतर ही सगळ्या इमारती लिगल होतील असं आम्हाला आश्वासन उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलं आहे. आणि मला वाटत नाही की उपमुख्यमंत्री साहेबांनी क्लस्टर किंवा काही सांगितलं असेल, कारण उपमुख्यमंत्री साहेब अतिशय हुशार आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं होतं की या इमारती अधिकृत करण्यासाठी महाराष्ट्र शासन या इमारतींच्या पाठीशी आहे, एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं. शेवटचा प्रश्न, 65 इमारतीबाबत तर प्रशासनाने आणि नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे, मात्र अजून एक इमारत आहे जी तिला पण सूट हवी आहे
यासाठी या सोसायटीला नोटीस पाठवली, ही चर्चा आहे. तर त्याला तुमचा विरोध असेल का की ती तोडण्यात यावी किंवा ठेवण्यात यावी, किंवा जे अधिकारी आहेत ते अधिकारी वर्ग बांधताना काही करत नाही, नंतर त्यांना सूट द्यावी म्हणून अशा प्रकारच्या नोटीस देऊन नागरिकांना त्रास देतात, यांच्यावरती काय कारवाई? नाही, मला स्पष्ट असं वाटतं की 65 इमारतीचा विषय आला की उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये फ्रेममध्ये येतात. म्हणून काही अधिकारी जाणून बुजून इतर इमारतींना वाचवण्यासाठी 65 इमारतींचा आडोसा घेतात का काय, अशी शंका आमच्या मनात येते. ज्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांच्यावरती आयुक्तांना आम्ही विनंती करू की कडक कारवाई करावी. कारण वारंवार जेव्हा 65 इमारतींना उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब यांनी स्टे दिलेला असताना तुम्ही कारवाई कशी करू शकता? तुम्ही नोटीस, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वरती आहेत काही अधिकारी, मुख्यमंत्री साहेबांच्या वरती आहेत का इथले काही अधिकारी? त्यांना हिंमत कशी होते नोटीस पाठवायची, हा माझा प्रश्न आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर डोंबिवलीमधला जो 65 इमारतीचा वाद हा पुन्हा एकदा पेटलेला पाहायला मिळत आहे. आणि यावरती कुठलाही अधिकारी किंवा कोणी कारवाई केली तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो रस्त्यावर उतरणार असा देखील इशारा यावेळेस दीपेश म्हात्रे यांनी दिलेला पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.